जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच कारागृहासाठी आपण 500 समानार्थी शब्द घेऊन आलेला विद्यार्थी मित्रांनो, ज्यापैकी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हे समानार्थी प्रश्नावर येत असते विद्यार्थी मित्रांनो. तर 2 ते 3 मार्क हमखास या व्हिडिओमधून तुमचे फिक्स होणार आहे. ठीक आहे, तर पहा पहिला समानार्थी शब्द पहा. खगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे तरबेज, 2 आहे द्विजराज, ऑप्शन 3 आहे अनुराग आणि ऑप्शन 4 आहे अवाळू. तर याचं योग्य उत्तर आहे द्विजराज. तर पहा खगेंद्रचे आणखी कोणते कोणते शब्द समानार्थी आहेत ते सुद्धा बघून घ्या. खगेंद्र म्हणजे खगेश्वर, गरुड, वैनतेय आणि द्विजराज हे यांचे आणखी समानार्थी शब्द आहे. पाठ करून घ्या. खगेंद्र म्हणजे गरुड, वैनतेय, द्विजराज आणि खगेश्वर. दुसरा प्रश्न पहा. संग्राम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे समीर, ऑप्शन 2 आहे हिरण्य, ऑप्शन 3 आहे लढाई आणि ऑप्शन 4 आहे कुरंग. तर याचं योग्य उत्तर आहे संग्राम म्हणजे लढाई. तर संग्रामसाठी आणखी कोणते समानार्थी शब्द आहे ते सुद्धा बघून घ्या. संग्राम म्हणजेच युद्ध, संग्राम म्हणजे संघर्ष, संग्राम म्हणजेच लढाई आणि संग्राम म्हणजे रण आणि संग्राम म्हणजे समर. तर समानार्थी शब्द हा रिझल्ट ठरवणारा प्रश्न असतो. तर समानार्थी शब्द खूप महत्त्वाचे आहे आणि ते पाठ करून घ्या. जे आपण 500 घेऊन आलेलं इम्पॉर्टंट तेवाले पूर्ण. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे शरीर, ऑप्शन 2 आहे तरु, ऑप्शन 3 आहे अचल, ऑप्शन 4 आहे खग. तर याचं योग्य उत्तर आहे गिरी म्हणजे अचल, ऑप्शन क्रमांक 3. गिरीचे आणखी समानार्थी शब्द बघून घ्या. गिरी म्हणजेच पर्वत होते, गिरी म्हणजेच अचल होते, गिरी म्हणजेच नख, गिरी म्हणजेच अद्री आणि गिरी म्हणजेच शैल. तर हे समानार्थी शब्द आहे गिरी या शब्दाचे. आयुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे शक्ती, ऑप्शन 2 आहे जल, ऑप्शन 3 आहे दास, ऑप्शन 4 आहे अनुराग. तर याचं योग्य उत्तर आहे आयुष्य म्हणजे जल. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे याचं. आणि आयुष्य या शब्दासाठी आणखी समानार्थी शब्द बघा. आयुष्य म्हणजे जीवन, आयुष्य म्हणजेच पाणी, आयुष्य म्हणजेच जल. जल आणि पाणी हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा. धूर्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे लबाड, ऑप्शन 2 आहे शमशेर, ऑप्शन 3 आहे अनुराग, ऑप्शन 4 आहे शहाणा. याचं योग्य उत्तर आहे धूर्त म्हणजेच लबाड, ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट उत्तर आहे. तर धूर्त या शब्दाचे आणखीन समानार्थी शब्द बघा. धूर्त म्हणजेच लबाड, धूर्त म्हणजे भांडखोर, धूर्त म्हणजे चालाक, धूर्त म्हणजे कावेबाज, धूर्त म्हणजे अर्काट, धूर्त म्हणजे लुच्चा, धूर्त म्हणजे लफंगा. आदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आदर म्हणजे ऑप्शन नंबर 1 बघा अनादर दिलेला आहे, ऑप्शन 2 आहे आस्था, ऑप्शन 3 आहे अभिषेक, ऑप्शन 4 आहे संतोष. तर याचं योग्य उत्तर असणार आहे आदर म्हणजे आस्था आणि आस्था किंवा आदरच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनादर. आदरसाठी आणखी समानार्थी शब्द बघा. आदर म्हणजे जिव्हाळा, आदर म्हणजेच आपुलकी, आदर म्हणजेच अगत्य, आदर म्हणजेच आस्था. धनंजय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 दिलं परमेश्वर, ऑप्शन 2 आहे सेवक, ऑप्शन 3 आहे प्रमोद, ऑप्शन 4 आहे फाल्गुन. तर धनंजय म्हणजे ऑप्शन नंबर आहे 4 फाल्गुन. धनंजय म्हणजे फाल्गुन होते. याचं करेक्ट उत्तर असणार आहे फाल्गुन.
आणि धनंजयसाठी आणखी समानार्थी शब्द बघा. तर धनंजय म्हणजे किरीट, धनंजय म्हणजे पार्थ, धनंजय म्हणजे भारत, धनंजय म्हणजे अर्जुन आणि धनंजय म्हणजेच फाल्गुन. तर बघा फाल्गुन म्हणजे अर्जुन सुद्धा विचारू शकतो, कसे पण हे मागे पुढे विचारू शकतो. पार्थ म्हणजे अर्जुन, पार्थ म्हणजे भारत, असे काही पण विचारू शकतात. पूर्ण पाठच ठेवा. 68 या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. तर 68साठी पुढे बघा काय विचारलेलं आहे. तर 68 या शब्दाचा समानार्थीचे ऑप्शन बघा काय दिले आहे. उठाळ, ऑप्शन 2 दिलेला आहे भावार्थ, ऑप्शन 3 दिला आहे हावभाव आणि ऑप्शन 4 दिलेला आहे पावक. तर याचं योग्य उत्तर असणार आहे उठाळ, ऑप्शन नंबर 1. 68 म्हणजेच उठाळ. तर 68साठी आणखी समानार्थी शब्द बघून घ्या. 68 म्हणजे उठवळ, उठाळ, कामचुकार किंवा कामचुकार सुद्धा होते, एदी, मंद, सुस्त, कुचर किंवा आपल्या गावातील भाषेतील कुच्चर या शब्द वापरला जातो, आळशी, त्यानंतर निरुद्योगी, उडगंडळ. पुढील प्रश्न पहा. व्यासंग या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. वज्रप्राणी, दुसरा शब्द आहे निशाणी, ऑप्शन 3 दिला परिपाठ आणि ऑप्शन 4 दिला स्मरण. तर याचं योग्य उत्तर आहे व्यासंग म्हणजे परिपाठ, ऑप्शन नंबर 3 याचं योग्य असणार आहे. अमर्याद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन 1 आहे अभिषेक, ऑप्शन 2 आहे भरभराट, ऑप्शन 3 आहे तारांगण आणि ऑप्शन 4 आहे अमित. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर अमर्याद म्हणजेच अमित, ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर आहे. आणि याचे आणखी समानार्थी शब्द बघून घ्या अमर्यादचे. तर असंख्य, अगणित आणि अमित हे याचे समानार्थी शब्द आहे. तडित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता विचारलेला आहे. ऑप्शन 1 आहे कलांट, ऑप्शन 2 आहे अच्युत, ऑप्शन 3 आहे वीज आणि ऑप्शन 4 आहे विनाश. तर याचं योग्य उत्तर आहे वीज. तडित म्हणजे वीज, वीज म्हणजे चपला हा शब्द खूप वेळा विचारलेला आहे. तर पहा तडित म्हणजे वीज, बिजली सुद्धा म्हणतात, चपला सुद्धा म्हणतात, विद्युत आणि वीज सुद्धा म्हणतात. तर संपूर्ण लक्षात ठेवा चपला हा खूप वेळा आलेला आहे, वीज किंवा विद्युत म्हणजे बिजली म्हणजे. अंडज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन 1 दिला पाखरू, ऑप्शन 2 आहे सुधांशु, ऑप्शन 3 आहे कुशल, ऑप्शन 4 आहे सामर्थ्य. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 1 पाखरू. अंडज म्हणजे पाखरू होते. आणि अंडज या शब्दाचे आणखीन समानार्थी शब्द बघून घ्या. पक्षी, पाखरू, द्विज, खग, विहंग आणि विहग हे याचे समानार्थी शब्द आहे अंडज या शब्दाचे किंवा पाखरू या शब्दाचे. पायोधर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर ऑप्शन 1 बघा सारस दिलेला आहे, ऑप्शन 2 आहे किडणे, ऑप्शन 3 आहे जलद, ऑप्शन 4 आहे सन्मान. याचं योग्य उत्तर आहे पायोध म्हणजे जलद, त्याला आपण इंग्लिशमध्ये फास्ट सुद्धा म्हणतो. तर पायोधरचे समानार्थी शब्द बघा मेघ, घन, आर्द्र, अभ्र, अब्द, ढग आणि जलद हे पायोधर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. सहाय्यक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ऑप्शन 1 आहे रिवाज, ऑप्शन 2 आहे लोचन, ऑप्शन 3 आहे संपत्ती, ऑप्शन 4 आहे तीर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 14चं उत्तर असणार आहे तीर, ऑप्शन क्रमांक 4.
आणि सहाय्यकचे आणखी समानार्थी शब्द बघून घ्या. सहाय्यक म्हणजे स्थिर होते, सहाय्यक म्हणजे शर होते, सहाय्यक म्हणजे बाण होते. ताठिणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे जरुरी, ऑप्शन 2 आहे आवेश, ऑप्शन 3 आहे नदी, ऑप्शन 4 आहे लोक. तर ताठिणी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नदी. ऑप्शन नंबर 3 याचं योग्य राहणार आहे. तर ताठिणीसाठी आणखी समानार्थी शब्द बघा. ताठिणी म्हणजे सरिता, ताठिणी म्हणजे तरंगिणी आणि ताठिणी म्हणजेच नदी. 16 नंबरचा प्रश्न पहा. अंशु या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे आकाश, ऑप्शन 2 आहे किरण, ऑप्शन 3 आहे प्रमोद, ऑप्शन 4 आहे कोश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 किरण. अंशु म्हणजे किरण. अंशु या शब्दाचे आणखी समानार्थी शब्द बघा. अंशु म्हणजे किरण, कर, रश्मी आणि मयूक. 17 नंबरचा प्रश्न पहा. अलक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. ऑप्शन 1 आहे ईश्वर, ऑप्शन 2 आहे इच्छा, ऑप्शन 3 आहे हेतू, ऑप्शन 4 आहे पीक. तर याचं योग्य उत्तर आहे अलक्ष म्हणजे ईश्वर. तर अलक्ष या शब्दाचे आणखीन समानार्थी शब्द बघा. तर अलक्ष म्हणजे परमेश्वर होते, अलक्ष म्हणजे प्रभू होते, अलक्ष म्हणजे देव, अलक्ष म्हणजे अलख, आनंदघन आणि ईश्वर हे यांचे समानार्थी शब्द आहे. विहार या शब्दाचा समानार्थी शब्द. प्रश्न क्रमांक 18 पहा. बेधब, ऑप्शन 2 आहे नाकेश, ऑप्शन 3 आहे भावार्थ, ऑप्शन 4 आहे क्रीडा. तर याचं करेक्ट उत्तर आहे क्रीडा. आणि क्रीडा हा शब्द शुद्ध शब्दासाठी सुद्धा असाच लिहिला जातो. तर हे सुद्धा लक्षात ठेवा. क्रीडा हा शब्द खूप वेळा विचारलेला आहे शुद्ध शब्दासाठी सुद्धा. तर पहा विहारसाठी आणखी समानार्थी शब्द पहा. खेळ, मौज, मनोरंजन, क्रीडन, क्रीडा आणि विलास. 19 नंबरचा प्रश्न पहा. पुरंदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 दिला लोकर, ऑप्शन 2 दिला यात्रिक, ऑप्शन 4 दिला आहे मनीषा, ऑप्शन 4 दिलेला आहे इंद्र. तर याचं योग्य उत्तर आहे 19चं नाकेश. ठीक आहे, ऑप्शन नंबर. तर पुरंदरचे हे चारही शब्द समानार्थी शब्द नाही आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे नाकेश. ठीक आहे. तर पुरंदरसाठी आणखी समानार्थी शब्द बघा. नाकेश, शक्र, देवेंद्र, वासव, वज्रप्राणी आणि सहस्त्राक्ष. 20 नंबरचा प्रश्न पहा. वितान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आवटी, अंतराळ, विज्ञान आणि विस्मय. तर याचं योग्य उत्तर आहे अंतराळ. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट उत्तर आहे विनाचं. तर विनाचे आणखी समानार्थी शब्द बघून घ्या. आकाश, गगन, अंबर, नभ, तारांगण, अंतराळ, आभाळ, व्योम आणि अंतरिक्ष याचे समानार्थी शब्द आहे. 21 क्रमांकाचा प्रश्न पहा. हिरीत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे हृदय, ऑप्शन 2 आहे आत्मज, ऑप्शन 3 आहे समृद्धी, ऑप्शन 4 आहे उत्कर्ष. योग्य उत्तर आहे हृदय. हरिती म्हणजे हृदय. ह लक्षात ठेवा. आणि याचे दुसरेचे समानार्थी शब्द बघा काय आहे. तर हरित म्हणजे अंतर, हरित म्हणजे अंतकरण आणि हरित म्हणजे हृदय. ठीक आहे. 22 क्रमांकाचा प्रश्न पहा. जलधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 दिलेला आहे कर्मत, ऑप्शन 2 दिला भूपाल, ऑप्शन 3 दिला आरंभ, ऑप्शन 4 आहे समुद्र.
तर याचं योग्य उत्तर असणार आहे समुद्र, ऑप्शन नंबर 4. याचं करेक्ट राहणार जलधी म्हणजे समुद्र. तर जलधीचे आणखी समानार्थी शब्द बघून घ्या. जलधी म्हणजे पायोधी, जलधी म्हणजे अंबुधी, जलधी म्हणजे सागर, जलधी म्हणजे सिंधू, जलधी म्हणजे समुद्र आणि जलधी म्हणजे उदधी. 23 क्रमांकाचा प्रश्न पहा. दुहिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे मुलगी, ऑप्शन 2 आहे तनुज, ऑप्शन 3 आहे लता, ऑप्शन 4 आहे महिला. तर दुहिता म्हणजे काय होते? याचं करेक्ट उत्तर असणार आहे मुलगी. दुहिता म्हणजे मुलगी. तर याचं आणखी समानार्थी शब्द पहा. तर दुहिता म्हणजे नंदिनी, दुहिता म्हणजे कन्या, तनुजा, सुता, आत्मजा, तनया आणि मुलगी हे याचे समानार्थी शब्द आहे. 24 क्रमांकाचा प्रश्न पहा. शूळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे पल्लव, ऑप्शन 2 आहे वेदना, ऑप्शन 3 आहे वासुकी आणि ऑप्शन 4 आहे मनुष्य. तर याचं करेक्ट उत्तर आहे शूळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वेदना. शूळ म्हणजे काय होते? वेदना. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट राहणार आहे. तर शूळसाठी आणखीन समानार्थी शब्द पहा. शूळ म्हणजे काळ, दुःख, व्यथा, यातना आणि वेदना हे समानार्थी शब्द आहे शूळ या शब्दाचे. प्रश्न क्रमांक 25 पहा. रमणीय या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. ऑप्शन 1 आहे सुंदर, ऑप्शन 2 आहे भालचंद्र, ऑप्शन 4 आहे कलह. तर याचं योग्य उत्तर आहे रमणीय म्हणजे सुंदर. आणि रमणीय या शब्दाचे समानार्थी शब्द पाहून घ्या. तर मनोहर, अभिराम, सुरेख, रम्य आणि सुंदर. 26 क्रमांकाचा प्रश्न पहा. उलिंग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 1 नंबर ऑप्शन आहे दानव, 2 नंबर ऑप्शन आहे आवेश, 3 नंबर ऑप्शन आहे नोकर आणि ऑप्शन 4 आहे माथा. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. उलिंग म्हणजे नोकर होते. तर उलिंग या शब्दाचा समानार्थी शब्द बघून घ्या आणखी. उलिंग म्हणजे सेवक, उलिंगलाच म्हणतात दास, चाकर, आरिक आणि नोकर हे याचे समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. निढळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे कपाळ, ऑप्शन 2 आहे निशाणी, ऑप्शन 3 आहे कोगुळ, ऑप्शन 4 आहे ढीक. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे कपाळ. निढळ म्हणजे कपाळ. निढळचे आणखी समानार्थी शब्द पहा. ललाट, कपोल, अलीक, भाल आणि कपाळ याचे आणखी शब्द समानार्थी आहे निढळ या शब्दाचे. तर 28 क्रमांकाचा प्रश्न. नलिनी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. ऑप्शन 1 आहे जिव्हाळा, ऑप्शन 2 आहे मातोश्री, ऑप्शन 3 आहे कमळ आणि ऑप्शन 4 आहे फाल्गुन. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 कमळ. नलिनी म्हणजे कमळ होते. तर याचं नलिनीचे आणखी समानार्थी शब्द बघून घ्या. राजीव, पद्म, सरोज, पंकज, नीरज आणि कमळ. 29 नंबरचा प्रश्न पहा. वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर वाजी म्हणजे अश्व, वाजी म्हणजे गगन, वाजी म्हणजे मौज, वाजी म्हणजे दुर्जन. तर याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे? वाजी म्हणजे 4 ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. तर वाजी या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे अश्व. तर वाजी या शब्दाचं करेक्ट उत्तर राहणार आहे अश्व. तर वाजी या शब्दाचे आणखी समानार्थी शब्द बघा. तुरुंग, घोडा, वारू, हय,
तुरंगम आणि अश्व हे वाजी या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. तर वाजी म्हणजे तुरुंग, हय, अश्व हे शब्द पाठ ठेवा. कारण की अश्व आणि घोडा आणि तुरुंग हा शब्द खूप काही वेळा विचारलेला आहे पोलीस भरतीला. खूप फेवरेट प्रश्न आहे हा. घोडा या शब्दाचा समानार्थी खूप वेळा विचारलेला आहे, म्हणून हे पाठच ठेवा. खंक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 दिला नभ, ऑप्शन 2 आहे भुजंग, ऑप्शन 3 आहे तिमिर, ऑप्शन 4 आहे कृपण. तर याचं करेक्ट उत्तर आहे 30चं कृपण. खंक म्हणजे कृपण, ज्याला आपण दयाळू सुद्धा म्हणतो. तर पहा, खंक म्हणजे कंजूस. ऑप्शन 2 आहे हिमटा. ऑप्शन 3 तिसरा जो समानार्थी शब्द दिलेला आहे इथे कोमटा. त्याच्यानंतर चिकू आणि कृपण. ठीक आहे. पुढील प्रश्न पहा, सोम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हटलेला आहे? तर ऑप्शन 1 दिला आहे तुंड, ऑप्शन 2 दिला आहे चाकर, ऑप्शन 3 दिला आहे शशांक, ऑप्शन 4 दिला आहे धाम. तर शशांक म्हणजे सोम होते, तर याचं करेक्ट उत्तर आहे शशांक. ऑप्शन क्रमांक 1. सोम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शशांक. तर सोमचे आणखी समानार्थी शब्द पहा. सोम म्हणजे सुधाकर, हिमांशु, सुधांशु, शशी, इंद्र, निशानाथ, रजनीनाथ, विधू, चंद्र आणि शशांक हे सोम या शब्दाचे आणखी समानार्थी शब्द आहेत. हा सुद्धा खूप फेवरेट आहे, खूप काही वेळा विचारलेला आहे. रात्री या शब्दाचा. विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 32 क्रमांकाचा प्रश्न पहा. ऑप्शन 1 दिला भावार्थ, ऑप्शन 2 दिले काक, ऑप्शन 3 दिला चिंतामणी, ऑप्शन 4 दिला आश्चर्य. तर याचं योग्य उत्तर आहे आश्चर्य. ऑप्शन नंबर 4. 32चं योग्य उत्तर असणार आहे 4. तर याचे जे आणखी समानार्थी शब्द आहेत ते बघून घ्या. विस्मयचेच नवल, अचंबा आणि आश्चर्य. तर विस्मय या शब्दाचे 3 समानार्थी शब्द आपण बघितले, नवल, अचंबा, आश्चर्य. 33 क्रमांकाचा प्रश्न पहा. अलक या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. ऑप्शन 1 दिलेला परमेश्वर, ऑप्शन 2 दिला मुरलीधर, ऑप्शन 3 दिला तिमीर, ऑप्शन 4 दिला कोश. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 परमेश्वर. तर अलकचे आणखी समानार्थी शब्द पहा. ईश्वर, प्रभू, देव, अलक्ष, आनंदघन, ईश्वर, आणि परमेश्वर हे याचे समानार्थी शब्द आहे. 34 क्रमांकाचा प्रश्न पहा. रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हटलेला आहे? ऑप्शन 1 दिला भाव, ऑप्शन 2 दिला अंशू, ऑप्शन 3 दिला विहंग, ऑप्शन 4 दिला भाल. तर रश्मी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अंशू. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट राहणार आहे. तर रश्मीचे आणखी समानार्थी शब्द पहा. कर, किरण, मयूख आणि अंशू. तर रश्मी या शब्दाचे आणखी समानार्थी शब्द आहेत कर, किरण, मयूख आणि अंशू. 35 क्रमांकाचा प्रश्न पहा. थर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 दिलेला आहे पार्थ, ऑप्शन 2 दिला भुजंग, ऑप्शन 3 दिला नभ, ऑप्शन 4 दिला खच. तर याचं करेक्ट उत्तर आहे 35चं उत्तर आहे खच. थर म्हणजे होते खच. ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. आणि थर या शब्दाचे आणखी समानार्थी शब्द बघून घेऊ आपण. तर थर म्हणजे गंज, रास, खच आणि ढीग. तर थर या शब्दाचे समानार्थी शब्द आहे गंज, रास, खच आणि ढीग. 36 नंबरचा प्रश्न पहा. तात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे वेल, ऑप्शन 2 आहे जनक, ऑप्शन 3 आहे महान, ऑप्शन 4 आहे सूत. तर याचं योग्य उत्तर आहे 36चं जनक.
तात म्हणजे जनक आणि तात या शब्दाचे आणखी समानार्थी शब्द बघून घ्या. तात म्हणजे जन्मदाता. ऑप्शन ताचा दुसरा आणखी शब्द पहा समानार्थी पिता, वडील, बाप आणि जनक. ठीक आहे. हे शब्द ताप या शब्दाचे ताप लिहिला इथे तात या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर बघा 37 क्रमांकाचा प्रश्न आहे. ताटक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे सरोव, ऑप्शन 2 आहे वंदन, ऑप्शन 3 आहे घन, ऑप्शन 4 आहे सुम. तर याचं योग्य उत्तर असणार आहे सरोज. ऑप्शन 1 ताटक म्हणजे सरोव. आणि याचे आणखी समानार्थी शब्द पहा. टाटक म्हणजेच तलाव, तडाग, कासार, सारस आणि सरोवर हे याचे समानार्थी शब्द असणार आहे. 38 नंबरचा प्रश्न पहा. भ्रमर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होता? 1 नंबर ऑप्शन दिला आहे मुख, ऑप्शन 2 दिला आहे मनोज, ऑप्शन 4 दिला आहे मंडूक आणि ऑप्शन 4 दिला आहे विहार. तर याचं करेक्ट उत्तर राहणार आहे भ्रमर या शब्दाचं विहार. ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. तर आणखी याचे समानार्थी शब्द बघून घ्या. भ्रमर म्हणजे सहल होते, क्रीडा होते आणि विहार होते. तर पुढील प्रश्न बघूया आपण. शोणित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता म्हटलेला आहे? ऑप्शन 1 दिला रक्त, ऑप्शन 2 दिला भांडण, ऑप्शन 3 दिला भूत, ऑप्शन 4 दिला आरंभ. याचं योग्य उत्तर आहे शोणित म्हणजे रक्त. 39 क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर आहे रक्त. आणि रक्त या शब्दाचे आणखी समानार्थी शब्द बघा. तर शोणित, रुधिर, रक्त, असू आणि असूत हे याचे समानार्थी शब्द आहे. 40 क्रमांकाचा प्रश्न पहा. तर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन 1 दिला कठीण, ऑप्शन 2 आहे वाडा, ऑप्शन 3 आहे होडी आणि ऑप्शन 4 आहे नाश. तर म्हणजेच होडी. ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. तर म्हणजेच पहा नाव, होडी आणि नौका. तर म्हणजे विचारू शकते कारण की मुंबईला समुद्र लागून आहे. तर हा प्रश्न थोडासा येऊ शकतो. 41 क्रमांक पहा. वासुकी या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला यांनी. ऑप्शन 1 आहे सकल, ऑप्शन 2 आहे उदधी, ऑप्शन 3 आहे भ्रमर आणि ऑप्शन 4 आहे शेष. तर याचं योग्य उत्तर आहे वासुकी म्हणजे शेष. करेक्ट उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर 4 वासुकी म्हणजे शेष. आणि वासुकी म्हणजेच आणखी शब्द पहा अनंत आणि शेष. नेक्स्ट पुढं बघूया. सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द विचारलेला आपल्याला. 42 क्रमांकाचा प्रश्नापर्यंत पोहोचलो आपण. सूर्य या शब्दाचा समानार्थी तनुज, चंडाशू, सिंधू आणि मनोहर हे 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. आणि याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 चंडाशू. याचे आणखी समानार्थी शब्द बघून घेऊया आपण. तर सूर्य म्हणजेच प्रभाकर, सूर्य म्हणजेच दिवाकर, सहस्त्रकर, वासरमणी, मार्तंड आणि चंडाशू. तर सुधाकर आणि दिवाकर यामध्ये थोडासा फरक लक्षात ठेवत चला. 43 क्रमांकाचा प्रश्न पहा. तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खूप काही वेळा आलेला प्रश्न आणि रिपीट होणारच. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जवळपास विद्यार्थ्यांना माहिती पण असेल. चंद्रिका, परमेश्वर, तनू आणि शमशेर. तनू म्हणजे शरीर होते. याचं योग्य उत्तर आहे शमशेर. आणि शमशेर म्हणजेच बघा तलवार, खडग. तर तुम्ही लक्षात ठेवा खडग विचारू शकते. शमशेर खूप वेळा विचारलेला तलवार म्हणून. खडगसुद्धा विचारू शकते जर त्यांना ॲडव्हान्समेंट थोडंसं काही विचारायचं राहील तर. 44 क्रमांकाचा प्रश्न पहा. भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 दिलेला भांडखोर, ऑप्शन 2 दिला बायको, ऑप्शन 3 दिला आई आणि ऑप्शन 4 आहे ताटीन. तर भार्य म्हणजे होते
बायको ऑप्शन क्रमांक 2. पण इथे जर त्यांनी भार्या सोबतच भ्राता ऑप्शन दिलं तर तुमचं कन्फ्यूज होणार आहे. हे प्रश्न आपण स्वतः सेट केलेले आहे म्हणून याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासाठी आपण प्रश्न ठेवलेले नाही आहे. भार्या म्हणजेच पत्नी, अर्धांगिनी, बायको, कांता, दारा, जाया आणि कलत्र. तर याचं करेक्ट आपण उत्तर लक्षात ठेवा. भार्या म्हणजे बायको आणि भ्राता म्हणजे भाऊ, हे लक्षात असू द्या. खूप कन्फ्यूज होतं पेपरच्या वेळेस. आता काही वाटत नाही आपल्याला. जेव्हा गोळा करायचा असतो, रंगवायचा असतो, तेव्हा आपलं 50-50वर येऊन जाते काम. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 दिलेला हिमांशू, ऑप्शन 2 दिला राक्षस, ऑप्शन 3 दिला कोदंड, ऑप्शन 4 दिला वसुंधरा. आणि याचं योग्य उत्तर आहे 45चं कोदंड, ऑप्शन क्रमांक 3. आणि धनुष्य या शब्दाचे आणखी समानार्थी शब्द बघा. धनु, चाप, कमटा, कोदंड, कारमुख हे याचे समानार्थी शब्द आहे. 46 क्रमांकाचा प्रश्न पहा. सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा विद्यार्थी मित्रांनो. लाईक केल्यामुळे काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला जातो व्हिडिओ लाईक केल्यामुळे, दुसरं काहीच होत नाही. पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे क्षमा, ऑप्शन 2 आहे सरिता, ऑप्शन 3 आहे प्रीती आणि ऑप्शन 4 आहे अचल. तर पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द बघा, क्षमा होतो. पृथ्वी म्हणजे क्षमा होतो. आणि पृथ्वीचे आणखी समानार्थी शब्द बघून घ्या तर धरती आणि धरणी, वसुंधरा, धरित्री, भूमी, धरा, मही, क्षमा, रस आणि भू हे याचे करेक्ट समानार्थी शब्द असणार आहे. चक्षु या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर ऑप्शन 1 दिला चक्षु म्हणजे डोळा, ऑप्शन 2 दिला धाव, ऑप्शन 3 आहे मंदिर आणि ऑप्शन 4 आहे शहाणा. तर याचं करेक्ट उत्तर असणार आहे डोळा. ऑप्शन नंबर 1 याचं योग्य उत्तर असणार आहे चक्षु म्हणजे डोळा. चक्षुचे आणखी समानार्थी शब्द बघा. चक्षु म्हणजे नयन, ऑप्शन नेत्र, लोचन, अक्ष, आवाळू आणि डोळा. तर चक्षु हा शब्द सुद्धा पोलीस भरतीचा फेवरेट प्रश्न आहे, खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. 48 क्रमांकाचा प्रश्न पहा. पादप या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन 1 आहे निपुण, ऑप्शन 2 आहे वृक्ष, ऑप्शन 3 आहे सारस आणि ऑप्शन 4 आहे घन. तर याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 2 वृक्ष. पादप हा शब्द हिंदीमध्ये जास्तीत जास्त वापरला जातो. पादप म्हणजे बघा झाड, तारू, अगम, दुर्गम आणि खाशी, शाखी आणि वृक्ष. तर याचे करेक्ट समानार्थी शब्द दिलेले आहे ते. आणि 49 नंबरचा प्रश्न पहा. निशांत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अखिल, 2 नंबर आहे मनोज, 3 नंबर आहे लतिका, 4 नंबर आहे हुशार. तर याचं योग्य उत्तर आहे 49चं हुशार, ऑप्शन नंबर 4. निशांत या शब्दाचे समानार्थी शब्द बघून घ्या. आणखी प्रवीण, ऑप्शन निपुण, कुशल, पटू, हुशार आणि तरबेज. ठीक आहे, हे याचे करेक्ट ऑप्शन राहणार आहे. आजचा आपला शेवटचा प्रश्न 50 क्रमांकाचा. खच या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचे योग्य उत्तर सांगण्याआधी बघा, आपण मुंबईसाठी जवळपास 1000 GKची सिरीज आणि 1000 मराठीची सिरीज घेऊन येत आहोत विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे 11 तारखेला पेपर आहे, तर आपण 10 तारखेच्या आतच सर्व व्हिडिओ कंप्लीट करणार आहोत. आपले जवळपास 40 व्हिडिओ झालेले आहे आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या. सर्व GKचे आणि मराठीचे व्हिडिओ आपण टाकलेले आहे. प्लेलिस्ट बनवली आहे मुंबई शहर म्हणून. त्या प्लेलिस्टमध्ये जा किंवा या व्हिडिओच्या खाली
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्रामच्या लिंकला क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ तुम्हाला टेलिग्रामवर सुद्धा मिळून जाईल, किंवा या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला मुंबई शहर म्हणून मुंबई शहर पोलीस भरती म्हणून PDF बनवलेली आहे, प्लेलिस्ट बनवली आहे. त्या लिस्टमध्ये जाऊन संपूर्ण 40 व्हिडिओ बघा. आणखी त्याच्यामध्ये व्हिडिओ 10 तारखेपर्यंत संपूर्ण जवळपास 100 ते 150 व्हिडिओ येईल. आणि ते व्हिडिओ बघून तुम्हाला जवळपास 85+ ते 90, जर तुमची कॅप्चरिंग पॉवर चांगली असेल तर 90+ मार्क तुम्ही आरामात घेऊ शकता, जरी तुम्ही 2 महिन्यापासून अभ्यास करत असाल तरी. ठीक आहे. तर पहा, खच्या शब्दात समानार्थी शब्द काय आहे, तर झुंबड, दरारा, चालाक, तात. तर याचं करेक्ट उत्तर आहे झुंबड. याचे समानार्थी शब्द बघून घ्या. खच म्हणजेच गर्दी, दाटी, गर्दा आणि झुंबड. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. संपूर्ण जवळपास आपण 10 तारखेपर्यंत 1000 व्हिडिओ, आपण 1000 प्रश्न आपले कंप्लीट होऊन जाईल. धन्यवाद.